आणि एका ठिकाणी प्रचंड असं शरीर पडलेलं दिसलं, पुन्हा असं जखमी झालेलं, मरून पडलेला. त्यात भगवंताला वाटलं की हे नकाचे दिसून राहिले, ही वाघागिकच काम. आणि पावलाचं वाघाचे ठसे उमटलेले दिसले. त्याला वाटलं की हे एका वाघा बिघान असं काहीतरी मारलं. पुन्हा जोपर्यंत ही पावलाची वाट जाते तोपर्यंत ते वाघाच्या ठशानुसार चालत 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 आसोलाच्या पर्यंत आले. वाघ असा मरून पडलेला दिसला, वरून पडलेला दिसला. आणि पुन्हा लक्षात आलं की वाघाला कोण मारलं. तर वाघाच्या नखामध्ये आसोलाचे केस मिळाले. आसोलाचे केस मिळाले आणि त्या केसाच्या यानं पुन्हा त्या मार्गाने निघाला की हे आसोलाचं काम झालं. मोठी गृह पाहिले आणि भगवंत त्या मधात शिरता त्या आसोलाचे पिले भिवून पळून जात. पळून गेल्याच्या नंतर सांगते कोणतरी आलं. आले 12 आसोलाला पाहते तर कृष्ण भगवंत, पण वळकाल नव्हते आले. तर विचारता तुम्ही कोण, कसे काय आला. ते भगवंताची मध्ये मणी आणला, त्या मण्या करता आलं. पण होता एवढं मोठं मणी देते का कोणी. तर जामवंतासोबत भगवंतानं युद्ध करत चालू केलं. 28 दिवस सारखं युद्ध केलं. एवढं युद्ध केलं 28 दिवस पूर्ण झाले पण युद्ध थांबायला तयार नाही. कारण की जामवंत जेव्हा राम अवतारामध्ये युद्ध करत होते पण भगवंता म्हणतात तेव्हा माझं मन शांत झालं नाही, मला अजून युद्ध करावं वाटतं. जामवंताची इच्छा होती तर कृष्ण जन्मामध्ये त्याची ही इच्छा पूर्ण भगवंताने केली की चला समोरच्या जन्मामध्ये तुमची इच्छा बी पूर्ण करेल. 28 दिवस सारखे झाले, युद्ध चालू आहे. ज्यावेळेस जामवंत मारायला गेले असे तर भगवंताची शाल अलगद बाहेर हवेन अशी उडली युद्ध करता करता. आणि भगवंताच्या छातीवरचे ठसे दिसले जामवंताला, लगेच गदा खाली ठेवली. भगवंत पाण्याकरता